नंदुरबार जिल्ह्यात तापमानाच्या पारा वाढताना दिसून येत आहेत। गेल्या 2 दिवसापासून तापमानाचा पारा 41° वरती होता, तर आज थेट 43° वरती तापमानाचा पारा गेलेला आहे। त्यामुळं सकाळच्या सत्रातच तापमानाचा परिणाम हा या रस्त्यांच्या माध्यमातून जाणवताना दिसून येत आहे। कारण की सकाळच्या सत्रात तापमानाचा पारा जो आहे तो 43° वरती जाणवायला लागला आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती रस्ते जे आहेत ते सुखसुखाट पाहायला मिळून येत आहे। तर दुपारच्या सत्रामध्ये रस्ते जे आहेत ते निर्मनुष्य झाले असल्याची परिस्थिती जी आहे ती उद्भवत असते। एकंदरीत नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचे पारा यावर्षी उच्चांकी गाठत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळं आजचे तापमान जे आहे ते 43° वरती पोहोचले असल्याचे दिसून येत आहे। देशातील मध्य आणि पूर्व भागातील वाहणारे जे काही वारे आहेत त्या वाऱ्यांमुळं तापमानाची तीव्रता जी आहे ती अधिक वाढताना दिसून येत आहे। तर दुसरीकडे कमी हवेच्या आर्द्रतामुळं मोठ्या प्रमाणावरती उकाडा जो आहे तो वाढला आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती नागरिकांना याचा त्रास जो आहे तो सोसावा लागत आहे आणि उष्माघातामुळे नागरिकांना अधिक त्रास होणे किंवा त्रास झालेले तातडीने उपचार मिळावे यासाठी नगरपालिका आणि ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये उष्माघाती कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आले आहेत। तर दुसरीकडे महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे आणि त्यामुळे याचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना होताना दिसत आहे। तर येणारे काही दिवस पुन्हा एकदा तापमानाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। जितेंद्र वैसाने, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार।